लोकनेते माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बहुजन विकास आघाडीने या वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक लढत असताना आमच्या या भागामध्ये आमचे नेते काशीनाथदादा पाटील, माजी खासदार बलराम जाधव साहेब, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आदरणीय राजेंद्र पाटील साहेब आणि आम्ही आमच्यावर एक जबाबदारी सोपवली होती की हे 7 प्रभाग आहेत, त्याच्यामध्ये 1, 8, 18, 19, 20 आणि 27 अशा 24 जागांच्या एक जबाबदारी दिली होती. आणि ही जबाबदारी पार पाडत असताना आमचा फक्त 18 नंबरचा प्रभाग हा गेलेला आहे. त्याचं खूप दुःख आहे. 4 नगरसेवक आमचे, त्याच्यामध्ये 2 माजी नगरसेवक आहेत, परंतु बाकी उर्वरित 20 जागा ह्या बहुजन विकास आघाडी, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, RPI, आठवले गट आणि समविचारी अनेक पक्ष, मित्र आणि बहुजन विकास आघाडी प्रेम करणारी सर्व मंडळी, सर्वसामान्य जनता असतील किंवा आमचे कार्यकर्ते यांच्या जोरावर ह्या 20 सीट निवडून आणलेल्या आहेत. त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. आम्ही आमदार असताना 2024 मध्ये या वसई तालुक्यासाठी जे रस्ते आम्ही मंजूर शासनाकडे MMRDच्या माध्यमातून मंजूर केले होते, त्याच्यामध्ये बापाने वसई रस्ता आहे नायगाव मार्गे, त्याचप्रमाणे सातुली ते वसई गाव, त्याचप्रमाणे वसई फाटा ते रेंज ऑफिस मार्गे वसई, सोपारा फाटा ते निर्मळ आणि विरार फाटा ते अर्नाळा, तसंच नायगाव ते भोयदापाडा आणि वर्धमान इंडस्ट्री ते गवाळपाडा, त्याचप्रमाणे काही ओव्हरब्रिज आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने वसंत नगरी आहे, तुमचं बोलानीच्या इथे रेंज ऑफिसचं आहे, बाबोळ आहे, माणिकपूर आहे, अलकापुरी आहे, असे अनेक ब्रिज आहेत. प्लस त्याचप्रमाणे जे आरोग्य आहेत रेल्वेवर ब्रिज ते मंजूर केलेले आहेत. प्लस 2024 ला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जे आम्ही मंजूर केलं, त्याच्यासाठी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना 25 कोटीचा निधी तेव्हा क्षितिज ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी दिला आणि सांगितलं का तुम्ही त्यात जाऊन भूमिपूजन करा. हे काम रखडलेलं आहे. तर आणि हे कामं दुर्दैवानं असं सांगावं असं वाटतंय की ही कामं मंजूर असताना सुद्धा या परिवर्तनाच्या नावाखाली मागील 3 आमदार वसई तालुक्याला लाभले, परंतु साधं त्यांना याचं टेंडर काढता आलं नाही किंवा कुठलंही फाईल त्यांना पुढे पुशअप करता आली नाही. तर हे जबाबदारी आता डायरेक्ट आम्ही आले आमच्याकडे आहे आणि सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री आता या प्रचारानिमित्त वसई तालुक्यामध्ये आले होते आणि त्यांनी सुद्धा सांगितलं वसईचा विकासाचा मॉडेल आहे आणि ते मुख्यमंत्री आपले अतिशय कर्तव्यदक्ष आहेत, विकासाला प्राधान्य देणारे असे मुख्यमंत्री आहेत. आम्ही आशा करतो की हे जी मागी मंजूर केलेली कामं त्याला तात्काळ पुढे सरकवण्यासाठी आम्हाला मदत करते. आम्ही निश्चित त्याच्याकडे जाऊन पाठपुरवठा करू आणि वसईच्या विकासासाठी जनतेने आम्हाला जे कौल दिलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि सगळी कामं आम्ही प्रामुख्याने करून घेऊ एवढा आमचा विश्वास आहे. निवडून आलेल्या नगरसेवकांसाठी तुमचा काय संदेश? हे निवडून आलेले नगरसेवक आमचे सर्वसामान्य कार्यकर्त्यामधून आम्ही त्यांना तिकीट दिली. कुठलाही नगरसेवक आज जो झालेला आहे तो कोणी उपऱ्या नाही किंवा आयात केलेला नाही. हे आमचे 2 पिढ्या 3 पिढ्या कार्यरत असणारे कार्यकर्त्यांमधून हे कार्यकर्ते त्यांना नगरसेवकाची तिकीट दिली गेली आणि त्याच्यामुळे आम्ही जे निवड केलेली आहे, अनेक लोक इच्छुक होती ह्या 24 जागांसाठी 240, परंतु शेवटी वसई तालुक्यामध्ये सर्व जाती धर्माचे विविध प्रांतातून आलेले लोक, महाराष्ट्राच्या इतर भागातून आलेले लोक आहेत आणि सर्वांना प्रतिनिधित्व देण्याची भूमिका आप्पांची असते, जेणेकरून ह्या भागाचा विकास करताना सर्व समाजाला समाविष्ट करून घेणे गरजेचं असते आणि त्याप्रमाणे तिकिटाचं वाटप केलेलं आहे. आणि हे 240 उमेदवारांमधून 24 निवडणं हे तेवढं सोपं नव्हतं. तरी सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन काही थोडीफार नाराजी व्यक्त करत असताना सुद्धा त्यांनी त्यावेळी केली, परंतु जेव्हा तिकीट फायनल झालं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आणि जे उमेदवार निवडून आणले. माझं म्हणणं एवढंच आहे की आप्पांचं जे धोरण आहे, बहुजन विकास आघाडी धोरण आहे, ते विकासाचं धोरण आहे. इथे राहणारी सर्वसामान्य गरीब जनता आहे. ह्या गरीब जनतेसाठी मूलभूत गरजा आहेत, रस्ते, पाणी, लाईट, वीज आहे, नागरी सुविधा, त्याच्यामध्ये आरोग्याच्या सुविधा आहेत. या साध्या साध्या ज्या गोष्टी आहेत किंवा शासकीय योजनांचा जो काही त्यांना लाभ मिळाला पाहिजे त्या पद्धतीने घरोघरी जाऊन त्यांनी त्यांची समस्या निवारण कराव्यात आणि ते करतील असा माझा विश्वास आहे. आणि ते
त्यांनी करावं असं आप्पांच्या बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून मी या सर्व नगरसेवकांना सूचित करेन. आणि जिकडे जिकडे तुम्हाला अडचण असेल, शेवटी निवडून आल्यानंतर आजच सगळे त्यांना कामं माहिती असतील असं नाही. शेवटी प्रशासन समजायला वेळ लागतो. महानगरपालिकेचे अनेक विभाग आहेत, राज्य शासनाचे अनेक विभाग आहेत, त्या सगळ्या विभागाची त्यांनी माहिती घ्यावी. आणि लोकांचा एक समज असतो, निवडून गेलेला व्यक्ती हा सगळं त्याला माहिती असते, परंतु त्यांना ह्या नगरसेवकांनी मी सांगेन की पहिले समजून घ्या आणि लोकांना कुठल्याही प्रकारे आलेला उलट उत्तर देऊ नका. एखादा विषय जर समजणार नसेल तर निश्चित त्याची माहिती घ्या, त्यांच्याकडून समजून घ्या आणि त्यांना नंतर सांगा की उत्तर आम्ही तुम्हाला देऊ, त्याचा पाठपुरावा करून तुम्हाला काम करणं देऊ आम्ही. अशा प्रकारे त्यांनी काम करावं, निश्चित त्यांना यश मिळेल. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते का, हे आमची नगरसेविका प्राध्यापिका सिंग ही प्रभाग क्रमांक 8 मधून निवडून आलेली आहे. वय वर्ष 23 आहे, एज्युकेटेड आहे. आणि असं असताना बहुजन विकास आघाडीने अगदी सर्व वयोगटातल्या लोकांना नगरसेवकाची संधी दिलेली आहे. एक नवीन विजन बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून युवकांसाठी कसं राबवलं पाहिजे, युवकांचे चेहरे आले पाहिजे. राजकारण हे खूप सुंदर असं हे माध्यम आहे जनसेवेचं. प्रतिनिधी मिळत असताना लोकांमध्ये डायरेक्ट जाण्याची संधी म्हणजे प्रशासनाला अप्रोच होण्याची संधी मिळत असते. तर ही जेव्हा मंडळ आली, या मंडळीची आणि खास करून प्राध्यापिका यांच्यावर अशी जबाबदारी की येणारी जी तरुण मुलं आहेत, शिकलेली मुलं शिक्षण घेतात, यांच्यासाठी काही विजन घेऊन एक प्रोग्राम डायग्राम तयार करून बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून इम्प्लिमेंट कसं करता येईल याच्यासाठी आपण हिला संधी दिलेली आहे. अनेक तरुण वर्गाने त्या थांबावं, त्याच्यामध्ये घ्यावं असं मी तुला सांगेन. आणि पुन्हा एकदा या सगळ्या नगरसेवक हे देत असताना, शुभेच्छा देत असताना चांगलं जनतेमध्ये राहून काम करावं एवढं नक्की सांगेन. पुढचा विकासाचा विकास कैसे होगा? देखिए, विकास जैसे होते आ रहा है 35 साल से वैसा ही होगा, रुकने वाला नहीं है हमारा विकास. मॅडम काय वाटतंय, कसा आनंद आहे? आनंद तर आहे मॅडम की एवढ्या भरघोस मतांनी लोकांना आम्हाला निवडून दिलेलं आहे. आणि आता जे पाड्याखेड्यात आम्ही डोर टू डोर फिरलेले जे आहेत, तर काही समस्या आहेत त्या समस्या आम्ही पोचवायचा प्रयत्न आहे म्हणून टायगर अभी जिंदा आहे, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? तर निश्चित स्वरूपाने टायगर जिंदा आहे हे दाखवून दिलं लोकांना आता. आणि आपण बघितलं असेल तर मागच्या दीड वर्षामध्ये लोकांचं परिवर्तन, म्हणजे एक ही भूल कमल का फूल हा प्रकार 1.5 वर्षात लोकांच्या लक्षात आला आणि ती लोकांनी ती चूक लगेच सुधारून दिली. तर शेवटी तुम्ही परिवर्तनाच्या नावाखाली ते तुम्ही खड्डेच भरू शकत नसाल, इथून तुमची सुरुवात आहे, तर बाकी तुम्ही विकास काय करा? म्हणजे आमचे गणपती खड्ड्यात गेले, आमची दिवाळी खड्ड्यात गेली, आमची नवरात्री खड्ड्यात गेली, फक्त लोक खड्ड्यात जाऊन मरायची बाकी राहिली. इतकी वाईट परिस्थिती होती. आणि म्हणून लोकांना कळलं का आम्ही त्याला चुकी केली परिवर्तन नावाखाली आणि चुकीच्या लोकांना निवडून दिलं. आणि त्याची परिणिती म्हणून आज आपण बघितलं असेल या लाटेमध्ये आपण बघितलं पूर्ण महाराष्ट्रभर काय परिस्थिती चाललेली आहे. कुठेच थारा लागत नाही, परंतु टायगर अभी जिंदा है हे दाखवून दिलं. आणि हा भरघोस यश इथे आलेला आहे. आणि येणारा काळ हा बहुजन विकास आघाडीत असेल. आणि लोकनेते हेतू ठाकूरांचं जे नेतृत्व आहे ते सर्व तालुक्यांनी मान्य केले, जिल्ह्यांनी मान्य केले. आणि येणारा काळ हा आमचाच असेल हे आज तुम्हाला सर्वांना या विजयातून दिसून आलेलं आहे. आणि आप्पांनी आमच्यावर तो विश्वास दाखवलेला आहे, तो सार्थकी करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. जनतेच्या माध्यमातून जी काय आहेत, आप्पांच्या मार्गदर्शनाखाली जी काय कामं आहेत ती पूर्ण करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. जनतेला जे आम्ही प्रचारामध्ये सांगितलेलं आहे, तर तुमची जी पेंडिंग कामं आहेत ती पूर्ण करण्यात येईल. तशी पण ज्या ज्या समस्या आहेत त्या पूर्णपणे सगळ्या सोडवण्यात येईल. आता हे जे वोटिंग झाले तर बोगस मतदान पण बऱ्यापैकी झालेले आहे, आमच्या निदर्शनास आले. तर मग काय वाटतं, ह्याच्यामध्ये बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांचा टक्का वाढला असता? निश्चित स्वरूपानं मी असं तर म्हणेन, पहिलं ईव्हीएमचं थोडं थँक्यू पण म्हणेन. थँक्यू याच्यासाठी म्हणेन तर थोडीफार इमानदारी दाखवली तर आमचं काही खरं नव्हतं. त्या मशीन चुकून चांगल्या मशीन इथे आल्या म्हणून भरघोस यश आलं असं मी म्हणेन. नाहीतर हे काही खरं नाहीये. कसं पाडायचं, कसं, आता तुम्ही बघितलं असेल त्या मतदार यादीतले लोक, म्हणजे कामनचा माणूस असेल त्याला चिंचोटीला टाकलं, चिंचोटीचा माणूस असेल त्याला दुचंद्राला टाकलं, दुचंद्राचा माणूस असेल त्याला पूर्वेला टाकलं. अशा प्रकारे कन्फ्यूज करून टाकलं मतदारांना, तर जेणेकरून तो पोचला नाही पाहिजे. म्हणजे 100 असतील, 50 असतील, अशा प्रत्येक ठिकाणी त्यांनी ते षडयंत्र रचलं आणि हे सगळं करण्याचा प्रयत्न केला. परंतु आमच्याकडे कार्यकर्त्यांची फौज आहे, कार्यकर्ता पेटून उठला
हे आम्हाला सगळं थांबवलं पाहिजे म्हणून, आणि कार्यकर्त्यांनी हा विजय मिळवला. बोगस मतदान करण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी झाला. गुजरातच्या गाड्या फिरत होत्या, राजस्थानच्या गाड्या फिरत होत्या, आम्ही ते सगळं बघितलं आणि प्रत्येक केंद्रावर जाऊन आम्ही सांगितलं का बोगस मतदान होते, लक्षात ठेवा, होऊ नये म्हणून पूर्ण टीम आम्ही तिकडे कामी लावली. म्हणजे मी आणि भोईर, कन्हैया भोईर, आम्ही प्रत्येक शाळेत, प्रत्येक रूममध्ये जाऊन इथल्या प्रिसाइडिंग ऑफिसरला, इथल्या आरोला आम्ही सांगितलं का इथे बोगस मतदान चालू आहे, याची काळजी घ्या. आणि अशा प्रकारे आम्ही सर्व यंत्रणा कामाला लावली आणि त्यांना आम्ही अंकुश लावला. पण एक मी थँक्यू याच्यासाठी बोलतो, त्या पेट्या बऱ्याबर आल्या, कारण आमचं यश जे आहे त्यातर आमचं काही खरं नव्हतं. कारण हे कोणत्याही थराला जाऊन निवडणूक विजय मिळवण्यासाठी काही करू शकतात, परंतु चाललं नाही. परमेश्वर आमच्या पाठीशी आहे, सच्चाई आमच्या पाठीशी आहे, काम आमच्या पाठीशी आहे.